आचलची ती सर्वात मोठी चूक तिच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ती कारणीभूत ठरली. आचलनं सक्षमला मारून टाकल्यानंतर सुद्धा त्याच्या बॉडी सोबत तिनं लग्न केलं. वारंवार छळण्यात आलं, सारखं तक्रार देण्याचा प्रयत्न होत होता. त्या मुलीला सतत मारहाण होत होती, त्रास दिला जात होता. का? फक्त तिचं प्रेम होतं. 2 भावांची लाडकी बहीण, आई वडिलांची लाडकी मुलगी सुद्धा आई वडिलांचं ऐकलं नाही. ती ज्या सक्षमला गुन्हा दाखल त्याच्यावर केलेला असताना सुद्धा तो पोरगा हिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. ती त्याला म्हणायची की माझ्या वडिलांसारखंच तू माझ्यावर प्रेम करतोय. मारलेला मुलगा हा परत वापस येणार आहे का? ज्याच्यामुळे ही लपडी होत आहे, तुमच्या मुलीचा ज्याच्यासोबत प्रेम संबंध आहे त्याचा बंदोबस्त करा आणि मग आमच्याकडे या. आणि त्याच आचलच्या भावाने संकल्प केला की आता त्याला काहीतरी करूनच तुमच्याकडे येतो, त्याला जिवंत सोडत नाही. आणि ही लोक परभणीच्या तिकडे देवदर्शनाला गेल्यानंतर जे गावाकडं वडील आणि भाऊ राहिले होते त्यांनी त्या सक्षमचा काटा काढून टाकला. आचलची सगळ्यात मोठी चूक ही सक्षमच्या जीव घेण्याचं कारण ठरली. 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. कुणी कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार. कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता? मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते. म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार, आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. नांदेडच्या आचल आणि सक्षमच्या प्रेम संबंधामध्ये जात आडवी आली. प्रतिष्ठेच्या नावाखाली मुलीच्या प्रेमासाठी मुलीचा प्रियकर असणाऱ्या व्यक्तीचा खून करण्यात आला. आई वडिलांनी समजून सांगितलं होतं, भावांनी समजून सांगितलं, तरी सुद्धा मुलगीनं ऐकलं नाही. 18 वर्षाच्या आतमध्येच ज्या पद्धतीनं प्रेम संबंधाच्या निमित्तानं 2 कुटुंब वैरी झाले आणि त्याच्यामध्ये एका तरुण मुलाची मुलीच्या बापाने आणि भावाने हत्या केली. त्यावेळेस मुलगी देवदर्शनाला गेली होती. नांदेड हादरलं, महाराष्ट्रात चर्चा होते, बरीच लोक पाठिंबा देत आहेत, बरीच लोक तिथली विरोधात कुजबूज करतायत. आणि आचल नावाच्या मुलीनं सांगितलं की बाप कसा 2 नंबरच्या पैशातून, अवैध धंद्यातून प्रचंड बक्कळ पैसा कमवलाय, परंतु मुलगा आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढतोय म्हणून बाप म्हणणाऱ्या माणसाने 18 वर्ष कमी असल्यामुळं त्या मुलावर, ज्या मुलीचं प्रेम होतं त्याच्यावर, त्या मुलावर विनयभंग असेल, बलात्कार असेल किंवा शारीरिक छळ असेल, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करायला लावले आणि पॉस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वारंवार छळण्यात आलं, सारखं तक्रार देण्याचा प्रयत्न होत होता. त्या मुलीला सतत मारहाण होत होती, त्रास दिला जात होता. का? फक्त तिचं प्रेम होतं. आचलची एक सगळ्यात मोठी चूक काय आहे माहितीये का? ती मी नंतर शेवट सांगेन, परंतु आचलची ती सर्वात मोठी चूक तिच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ती कारणीभूत ठरली. आचलनं सक्षमला मारून टाकल्यानंतर सुद्धा त्याच्या बॉडी सोबत तिनं लग्न केलं, सगळं झालं, पण मारलेला मुलगा हा परत वापस येणार आहे का? ज्या सक्षमचा, ज्या नांदेडमध्ये
नांदेडकरांच्या गावगाड्यामध्ये राहणारी ही सगळी माणसं त्याचा जीव घेतल्यानंतर सुद्धा आणि कुटुंबासोबत त्या मुलीनं त्या बॉडी सोबत विवाह केलेला असताना सुद्धा एक सुद्धा या सगळ्या घटनेवर निषेधाचे बोल कोणीही बोलला नाही. खर तर आचलची सगळ्यात मोठी चूक ही सक्षमच्या जीव घेण्याचं कारण ठरली. 2 भावांची लाडकी बहीण, आई वडिलांची लाडकी मुलगी सुद्धा आई वडिलांचं ऐकलं नाही. ती ज्या सक्षमला गुन्हा दाखल त्याच्यावर केलेला असताना सुद्धा तो पोरगा हिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. ती त्याला म्हणायची की माझ्या वडिलांसारखंच तू माझ्यावर प्रेम करतोय, माझ्या वडिलांसारखं तू मला सगळं देतोय, याचा अर्थ मी तुला धोका का देऊ. म्हणून 18 वर्ष पूर्ण झाले, कारण 10-15 दिवस अगोदर 18 वर्ष पूर्ण व्हायला कमी होते, त्यावेळेस पहिला गुन्हा त्याच्यावर दाखल केला होता. आई वडिलांच्या दबावामुळं, खास करून वडिलांचा या तिच्या प्रेम संबंधाला किंवा भविष्यात विवाहाला सुद्धा विरोध होता. परंतु आचलचं ते प्रेम 2-4 महिन्याचं नव्हतं, 6 महिन्याचं नव्हतं, तर 3 वर्षापासून चाललेलं होतं. गल्लीमध्ये वेगळे वेगळे कार्यक्रम असले तर ते एकमेकांच्या त्या कार्यक्रमामध्ये भेटत असायचे. कदाचित जाती वेगळ्या असतील, विचार वेगळे असतील, भूमिका वेगळ्या असतील, परंतु जिवंत माणसाला मारून टाकणं हा याला पर्याय म्हणू शकतो का? एका तरुणाचा बापानी किंवा भावानी मर्डर केलेलं असताना, हत्या केलेली असताना सुद्धा ती मुलगी म्हणते, हो माझ्या बापानी भावानी त्याला मारलेलं आहे, त्यांना सोडू नका, त्यांना फाशी झाली पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, जो आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, आपण त्याच्यावर चर्चा करू. सर्वांना सप्रेम नमस्कार, जय शिवराय, जय भीम. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. आणि इतर सुद्धा सामाजिक राजकीय घडामोडीवर चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो, तेही व्हिडिओ पाहत चला. नांदेड, ज्या नांदेडला फार मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सर्व स्तरावरचा एक आदर्शरूपी वारसा आहे, म्हणजे शिखांचं फार मोठं धर्मस्थळ गुरु गोविंद सिंगांची, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली त्या विचारांची भूमी, मराठवाड्यातलं एक फार मोठं सत्ता केंद्र. आणि त्याच नांदेडमध्ये, ज्या मराठवाड्याच्या कुशीमध्ये नांदेड वसलेला आहे, तिथं नांदेडच काय, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव किंवा बीड, संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातीची टोकदार मुळं, संघर्षाची माती आणि लढवय्या बाणा असल्यामुळं छोटंही प्रकरण तिथं वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. जातीच्या भिंती इतक्या मजबूत झाल्या, विरोधाची धार इतकी कडवट झाली आणि संघर्षाची किनार इतकी टोकदार आहे, ती बोचल्याशिवाय राहत नाही. आणि तेच घडलं. ज्या आचलचं सक्षम सोबत 3 वर्षापासूनच कवळ्या वयातलं प्रेम संबंध, ज्यावेळेस त्या दोघांच्या जीवावर बेततंय असं कळल्यानंतर आई वडिलांनी मुलीला देवदर्शनासाठी घेऊन गेले, कारण प्रकरण सगळीकडे झालं होतं. सक्षम मुळे
त्यांची त्यांच्या परिसरात साहजिक आहे नाचक्की सुद्धा झाली होती. आचलला तिच्याच प्रियकराच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करायला लावला होता. त्यावेळेस आचल सांगते, पोलीस अधिकारी म्हणतोय सारखं हे ते वेगळं वेगळं प्रकरण घेऊन माझ्याकडे येत आहे, ज्याच्यामुळे ही लपडी होत आहे. तुमच्या मुलीचा ज्याच्यासोबत प्रेम संबंध आहे त्याचा बंदोबस्त करा आणि मग आमच्याकडे या. आणि त्याच आचलच्या भावाने संकल्प केला की आता त्याला काहीतरी करूनच तुमच्याकडे येतो, त्याला जिवंत सोडत नाही. आणि ही लोक परभणीच्या तिकडे देवदर्शनाला गेल्यानंतर जे गावाकडं वडील आणि भाऊ राहिले होते त्यांनी त्या सक्षमचा काटा काढून टाकला. आचलची सगळ्यात मोठी चूक सक्षमला स्वतःचे प्राण देऊन फेडावी लागली. पण ज्या आई वडिलांचा मुलगा गेला, कुणाचा भाऊ गेला, त्यांच्या जीवाला मनाला काय वाटत असेल, तरुण कवळं पोर जिवंतपणे मारून टाकलं एका प्रेमामुळं. नंतर आचलनी त्या प्रेमापोटी त्याच्या घरात राहिली. त्याच्या मारून आणल्यानंतर जी बॉडी त्यांच्या दारासमोर होती त्याच्यासोबत तिनं लग्न केलं. म्हणजे तिचं आयुष्य आता पुढं तसंच कटणार आहे. हा सगळा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण जातीयवादी पुरुष प्रधान धर्मांध संस्कृतीमध्ये जातीच्या उतरंडी इतक्या भयानक करून टाकल्या. त्याच्यामध्ये जर सक्षमचा जीव गेला असेल, आचलची सगळ्यात मोठी चूक काय आहे, मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की तिची सर्वात मोठी चूक ती इतर जातीच्या मुलासोबत लग्न करते. आज कित्येक प्रकरण असे आहेत, जाती जातीमध्ये सुद्धा विवाह होऊन सुद्धा, प्रेम विवाह सुद्धा होऊन सुद्धा प्रचंड वाद असतात. आणि सगळेच प्रेमविवाह शेवटपर्यंत टिकतात हे डोक्यातून काढून टाका. परंतु जे प्रेम मनापासून करतात त्यांची विवाह जरी टिकली तरी त्यांना ते जीव देऊन त्या ठिकाणी जर त्याला उत्तर द्यावं लागत असेल, पांग फेडावे लागत असतील, तर ही किती दुर्दैवी घटना आहे हे मला या माध्यमातून सांगायचं. आचलची आजची परिस्थिती, ती एक स्त्री म्हणून तिला तिच्या सक्षमचा जीव घेणाऱ्या लोकांना शिक्षा द्यायचीच आहे. पण व्यावहारिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा माणुसकीच्या ह्या सध्याच्या घडामोडीमध्ये तिला आता तिथं राहणं किंवा तिथं जगणं किंवा त्या सक्षमच्या आई वडिलांचा मुलगा गेलेला असताना सुद्धा तिथं आधार म्हणून तिचं राहणं हे समाज व्यवस्थेला किती पटेल किंवा किती दिवस तिच्या मनाला ते रुचेल हा संशोधनाचा विषय. एकदा तरी सक्षमच्या आई वडिलांच्या मनात येईल, ह्या मुलीमुळे माझ्या मुलाचा जीव गेलाय, हिला इथं का ठेवायचं. कायदा सगळ्यांसाठी, गरीब श्रीमंत, मोठा लहान हा भेद कायद्यासमोर नाहीच. गुन्हेगार जो कोणी असेल, ज्याने गुन्हा केला असेल, ज्याने जीव घेतला असेल, त्याला शिक्षा होणारच आहे. सुट्टी कोणालाच मिळणार नाही. परंतु ज्यांच्या डोक्यात जात घुसलेली आहे, ज्यांच्या डोक्यात विकृती घुसलेली आहे, ती या बडेजाव दुनियामध्ये ती कशी तुम्ही काढून टाकणार. आचलची सगळ्यात मोठी चूक ती तो ज्या दलित कुटुंबात, बहुजन समाजात किंवा आंबेडकरी विचाराच्या कुटुंबात जन्मला आणि त्याच्यासोबत हिचं प्रेम झालं आणि ते तिच्या वडिलांना, भावाला नको होतं किंवा गावामध्ये नाचक्की होईल, एका जातीच्या असू द्या किंवा वेगळ्या जातीच्या असू द्या, मनाच्या विरुद्ध ज्यावेळेस हे सगळे प्रेम संबंधातून किंवा एक जे काही प्रेमरूपी व्यवहार होतो त्याच्यामध्ये जर कुणाला ते वाईट वाटत असेल तर तिथं शेवटचं टोक गाठलं जातं. ज्या महाराष्ट्रात अशा घटना नव्या नाहीत. पण त्याच्यामध्ये एखाद्याचा जीव घेऊन जर यांचं हे हित साध्य करणार असतील तर आयुष्यभर त्यांना तीच पनिशमेंट, त्यांनी केलेल्या रागातल्या एका चुकीमुळं सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला हे या ठिकाणी सांगायचंय. घटना दुर्दैवी आहे, घटना निषेधार्ह आहे. अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत.
परंतु कुठलीही गोष्ट करताना प्रेम असो, सोयरीक असो किंवा कुठलीही, काही गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे. अन्यथा काही लोकांच्या क्षणाच्या प्रेमामुळं जर जीव जात असतील तर ते प्रेम काय उपयोगाचं आहे? प्रेम करून लग्न केलं, प्रेमविवाह केला, आंतरजातीय झाला, आंतरधर्मीय झाला म्हणून सुद्धा जीव जातो. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये लग्न केले तरी हुंडा किंवा शारीरिक मानसिक छळातून सुद्धा जीव घेतला जातो. शेवटी जीवच चाललेले आहेत. याला उत्तर काय? तुम्ही ज्या गोष्टीसाठी एकत्र येताय तो जर जीव एकत्र नसेल, कुणाला तरी संपवलं जात असेल तर त्याला उपयोग काय? मला शेवटी एवढंच सांगायचंय, धर्माची दारू आणि जातीची नशा भयानक आहेच. आणि जो पिणार आहे आणि जो मस्तवाल होणार आहे त्याला ती अस्वस्थ करणारी आहेच. परंतु हे करत असताना तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला संपवण्याची भाषा करता किंवा भूमिका घेता त्यावेळेस तुम्ही सुद्धा संपणार आहात. कारण बघा कसं असतं, ज्या आईवडिलांनी भावा बहिणींनी एकत्र लहानपणापासून आईवडिलांनी मुलांना लहानाचं मोठं केलेलं असतं, त्यांच्याकडून प्रचंड स्वप्न पाहिलेले असतात, पोटाला चिमटा घेऊन मुलांना लहानाचं मोठं करत असताना उद्या ते धोका देतील अशी सुतराम शक्यता त्यांना नसताना सुद्धा जर एकदम काळजाच्या त्या तुकड्यानेच धोका दिला तर मग त्या आईबापांना सुद्धा किती वाईट वाटत असेल. आणि मग तो राग, तो द्वेष जर अशा प्रकरणामध्ये जर तो उफाळून आला तर एकदा त्या आईवडिलांचा सुद्धा विचार केला पाहिजे. एवढं मला या निमित्तानं सांगायचंय. कारण एका गोष्टीसाठी किती लोकांची मनं दुखून, किती जीवांचे हाल करून आणि कसा कुणाचा प्राण घेऊन किंवा देऊन जर प्रेम सिद्ध होणार असेल तर त्या प्रेमाला काय उपयोग आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय. म्हणून आचलची सगळ्यात मोठी चूक आहे की तिनं इतर जातीच्या किंवा आई वडिलांना मान्य नसणाऱ्या मुलासोबत लग्न केलं. कितीही संकट आले तरी तिनं ते फेस करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जीव गेला. आता तिला काय मिळणार आहे आणि त्या सक्षमचा जीव वापस मिळणार आहे का, याचं उत्तर जगातला कुठलाही व्यक्ती समोर आणून देऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करताना वेळीच जाग येवा, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. भावनेच्या भरामध्ये केलेल्या काही गडबडीतल्या गोष्टी आयुष्याला उद्ध्वस्त तरी करून टाकतात किंवा कुटुंबाला तरी उद्ध्वस्त करतात, हे विसरू नका.